कांद्याने घेतला शेतकऱ्याचा बळी, रोहित पवार थेट कुटुंबाच्या भेटीला. कांद्याला भाव नाही, अवकाळी पावसाने उद्ध्वस्त शेती आणि एका शेतकऱ्याने संपवले आयुष्य. बागलाण तालुक्यातील आत्महत्या प्रकरणाने पुन्हा एकदा शेतकरी प्रश्न ऐरणीवर. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला भेट देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार थेट राहुळ गावात. नमस्कार, आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट. बागलाण तालुक्यातील राहुळ येथे आत्महत्या केलेल्या कांदा उत्पादक शेतकरी गुलाब निकम यांच्या कुटुंबियांची राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भेट घेत कुटुंबियांना धीर दिला आहे. अवकाळी पाऊस, कांद्याला मिळणारा कवडीमोल बाजारभाव आणि डाळिंब बागांवर वाढलेले रोगांचे संकट या तिहेरी आर्थिक फटक्यामुळे शेतकरी कुटुंब पूर्णपणे अडचणीत सापडले होते. याच नैराश्यातून शेतकरी गुलाब निकम यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती कुटुंबियांनी आमदार रोहित पवार यांना दिली. यावेळी आमदार भुसारा, माजी आमदार संजय चव्हाण तसेच स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुटुंबियांशी संवाद साधताना रोहित पवार यांनी शासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. तसेच संबंधित शासकीय अधिकारी आणि कर्ज देणाऱ्या बँकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत, शासकीय सहाय्य आणि दिलासा मिळावा अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून शेतकरी प्रश्नांवर पुन्हा एकदा तीव्र चर्चा सुरू झाली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वाढत्या संकटामुळे शासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावेत अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. 24x7 न्यूज रिपोर्टसाठी मुख्य संपादक उमेश मोरे, सहतालुका प्रतिनिधी परशुराम अहिरे, जायखेडा, सटाणा. अशाच राजकीय क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. संवेदनशील राहून या सरकारने कुठेतरी शेतकऱ्याच्या बाबतीत निर्णय घेतला पाहिजे. निकम परिवाराला मदत झालीच पाहिजे, पण त्याच्याचबरोबर उद्या कुठल्याही शेतकऱ्याला आत्महत्या करू नये अशा अनुषंगाने शेतकऱ्याला ज्या कुठल्या अडचणी असतील त्या सोडवण्याचा प्रामाणिकपणे सरकारने प्रयत्न केला पाहिजे. खास करून कांद्याच्या बाबतीत ही जी परिस्थिती आहे, काही झालं तरी 24 हा भाव, हमी भाव शेतकऱ्यासाठी दिला गेला पाहिजे. आणि त्याच्याचबरोबर ज्या लोकांनी कांदा आत्तापर्यंत दिला आहे त्यांना 10 रुपये अनुदान हे दिलं पाहिजे. त्याच्याचबरोबर नाफेड जेव्हा खरेदी करतं तेव्हा ते कुठेतरी प्रायव्हेट ठिकाणी खरेदी करतात, त्याच्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो आणि याच्यामुळे शेतकऱ्याला न्याय मिळत नाही. त्यामुळे मार्केट कमिटीमध्ये जर स्पर्धा झाली, नाफेडने सुद्धा तिथं जर कांदा विकत घेतला, त्यामुळे कुठेतरी रेट वाढतील. 24 रुपयाली कांदा घेतला पाहिजे अशी आमची सगळ्यांची मागणी आहे. आणि जो कुठला कांदा गोळा होईल, विकत घेतला जाईल, तो देशात न विकता देशाच्या बाहेर विकणं फार महत्त्वाचं आहे. फार मोठी अडचण आहे. आता काय झालं आहे, कुठेतरी शेतकऱ्याचा एक दबाव होता. आम्ही आंदोलन केलं, तिकडे बच्चू कडूंनी आंदोलन केलं, बऱ्याच शेतकरी संघटनेने आंदोलन केलं, जोशी साहेबांच्या शेतकरी संघटनेने सुद्धा या भागामध्ये भारतीय आक्रमक आहेत, त्यांनी तिथं आंदोलन केलं. आणि मग सगळ्यांनी आंदोलन केल्यानंतर मग कुठेतरी सरकारने निर्णय घेतला की आम्ही कर्जमाफी करू. अरे पण कर्जमाफी करत असताना कशा पद्धतीने तुम्ही करणार आहात? त्यात अटी तटी आहेत का? नाही.